नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण यारे तुम्हा सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे एक महत्त्वाचं पत्र मित्रांनो पाठवण्यात आलं आहे। कोणाला तर माननीय आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, नंतर दुसरं संचालक आरोग्य सेवा मुंबई पुणे, तिसरे मित्रांनो सहसंचालक आरोग्य सेवा यांना मित्रांनो देखील हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे। यामध्ये विषय खूप महत्त्वाचा आहे, विषय अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, जो तुम्हा सर्व सर्व विद्यार्थी मित्रांनो जी अपेक्षा आहे त्याबाबत मित्रांनो हा विषय बघा। अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गाच्या सरळ सेवा पदभरतीच्या अनुषंगाने मान्य सर्वोच्च न्यायालयात येथे दाखल केलेल्या याचिकेबाबत मित्रांनो या पत्रामध्ये सांगितलेलं आहे। म्हणजे सांगायचं तसं मित्रांनो की पेसा पदभरतीबाबत मित्रांनो निर्णयाबाबत मित्रांनो ही अपडेट आहे। आता अपडेट अशी मित्रांनो बघा, तलाठी पदभरती पेसाचा मित्रांनो प्रॉब्लेम आहे, झेडपीचा पेसाचा प्रॉब्लेम आहे, आरोग्याबाबत मित्रांनो पेसाबाबत या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, कारण मित्रांनो हे आरोग्याचं या ठिकाणी पत्र आहे। आता यामध्ये काय सांगितलेलं बघा, पहिला पॉईंट आहे, उपरोक्त संदर्भातील पत्राच्या अनुषंगाने कळवण्यात येते की सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 13/10/2023 रोजी निर्गमित केलेल्या पत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिका क्रमांक तुम्ही बघू शकता। माननीय सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या 17 संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने नियुक्ती देण्याची कारवाई करण्यात येऊ नये व गरज भासल्यास विभागाचे अभिप्राय घेण्यात यावे असे सर्व विभागास मित्रांनो कळवले आहे। म्हणजे सांगायचे दोस्त मित्रांनो की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या ठिकाणी पुढील आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत मित्रांनो 17 संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने नियुक्ती देण्याची कारवाई करण्यात येऊ नये असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। म्हणजेच मित्रांनो कोणतीही नियुक्ती आदेशात ठिकाणी मिळणार नाही आहे, जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत 17 संवर्गातील जे काही पदं असतील, जे काही विद्यार्थी सिलेक्ट झाले असतील त्यांना जॉईनिंग मिळणार नाही, त्यांना नियुक्ती मिळणार नाही जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत। म्हणजे सांगायचे दोस्त मित्रांनो की आता जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय पुढील आदेश देत नाही तोपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांना पेसा क्षेत्रातील मित्रांनो कोणत्याही पदावर जागा मिळणार नाही किंवा नियुक्ती या ठिकाणी मिळणार नाही आहे। पुढे बघा 2 नंबरचा पॉईंट सांगितलेला आहे। 2 नंबरचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील अनुसूचित क्षेत्रातील 241 पदांसाठी किती 241 पदांसाठीचे समुपदेशन पूर्ण झाले आहे व काही नियुक्ती आदेश उपसंचालक आरोग्य सेवा स्तरावर निर्गमित झाल्याची शक्यता लक्षात घेऊन बघा मित्रांनो, काही जे आदेश नियुक्ती आदेश ते देण्यात आले आहेत लक्षात घेऊन मित्रांनो पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक पदावरील मित्रांनो नियुक्त्या मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या उपरोल्लेखित प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित ठेवण्यात यावे व ज्या उमेदवारांना नियुक्ती दिली असल्यास सदर उमेदवारांना त्या पदावर हजर करण्यात येऊ नये। म्हणजे सांगायचे तो असं मित्रांनो, आरोग्य सेवक असेल किंवा इतर जे काही पद असतील 17 संवर्गातील त्या पदावर जर कोणत्याही विद्यार्थ्याला नियुक्ती दिली गेली असेल तर ती नियुक्ती ठिकाणी रद्द करण्यात यावी। म्हणजेच काय तर डायरेक्ट रद्द करण्यात यावी नाही, त्या उमेदवाराला मित्रांनो त्या पदावर हजर करण्यात येऊ नये असं स्पष्टपणे सांगितलेलं बघा। तुम्ही ठिकाणी बघू शकता, त्या उमेदवाराला हजर करण्यात येऊ नये। म्हणजे सांगायचे तसं मित्रांनो की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत मित्रांनो पेसा क्षेत्रातील कोणत्याही पदावर कोणत्याही विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळणार नाही, कोणत्याही विद्यार्थ्यांना नियुक्ती दिली जाणार नाही आहे असं स्पष्टपणे ह्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे। म्हणजे सांगायचे दुसरं मित्रांनो, तुमची तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, झेडपीची भरती असेल, यामध्ये जे काही मित्रांनो पेसा क्षेत्रातील पदं असतील त्यावर कोणत्याही विद्यार्थ्यांना मित्रांनो नियुक्ती मिळणार नाही आहे हे लक्षात घ्या। फक्त तुमच्या ठिकाणी पुढील बाकी प्रोसेस होऊ शकते पण नियुक्ती दिली जाणार नाही आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे। अतिशय महत्त्वाचं हे पत्र होतं, कारण मित्रांनो ह्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे जर आरोग्य विभागामार्फत मित्रांनो काही पेसा क्षेत्रातील काही पदं आहे त्यांच्यावर जर विद्यार्थ्यांना नियुक्ती दिली गेली असेल तर त्या विद्यार्थ्यांना पदावर रुजू होऊ देणे असं सांगितलेलं आहे, म्हणजेच पदावर हजर होऊ द्यायचे नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर अतिशय महत्त्वाचं मित्रांनो हे पत्र होतं। तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल अशी अपेक्षा करतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।